सीजेपीची जी बैठक आज होणार होती ती बैठक झाल्यानंतरची सगळी दृश्य आहेत आपण पाहू शकतोय। स्वतः अभिजित दिपके आहेत। थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार असल्याचं कळतंय। कोर कमिटीची आज बैठक होणार आहे सीजेपीच्या। अभिजित दिपके आलेले आहेत, त्यासोबत प्रवक्ते दास देखील आहेत। दोन्ही प्रवक्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। या बैठकीत नेमकं पुढे काय ठरणार, विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन केलं जाईल आणि काय मागण्या मांडण्यात येतील, या सगळ्या संदर्भात बैठकीनंतर स्पष्टता येईल। कॉकरोच जनता पार्टीच्या कोर कमिटीची आज बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी स्पोकपर्सन आणि अभिजित दिपके स्वतः इथे आलेले आहेत। या बैठकीत नेमकं पुढे काय ठरेल, कशा पद्धतीच्या मागण्या सरकारसमोर मांडायच्या आहेत, पुढची रणनीती काय असेल, या सगळ्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हे सगळे पोहोचलेले आहेत। आपण ही आत्ताची दृश्य पाहतोय। सौरभ दास आणि सीजेपीचे काही सहकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपकेंच्या घरी दाखल झालेले आहेत। आंदोलनाची पुढची रणनीती या बैठकीत ठरवली जाईल आणि या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला बैठकीनंतर अधिक स्पष्टपणे कळेल। मात्र तुर्तास बैठकीकरता सीजेपीचे सदस्य या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सरकारसमोर मांडायच्या मागण्या, त्यासोबत पुढची रणनीती, विद्यार्थ्यांना जे काही मार्गदर्शन केलं जाईल, या सगळ्या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि या बैठकीकरता सीजेपीचे सगळे सदस्य, महत्त्वाचे सदस्य, प्रवक्ते आणि स्वतः अभिजित दिपके या ठिकाणी आहेत। ही आत्ताची दृश्य आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरच्या अभिजित दिपके यांच्या घराजवळची ही सगळी दृश्य आहेत। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी ही बैठक होतीये आणि या बैठकीपूर्वीची ही दृश्य आहेत। बैठकीकरता सीजेपीचे अनेक सदस्य इथे पोहोचलेले आहेत। सौरभ दास आणि इतर सदस्य देखील या ठिकाणी पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय। पुढची रणनीती काय ठरवायची, विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करायचं, या सगळ्या संदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरकर। माधव, आपण हे अभिजित दिपकेंच्या घराबाहेरची दृश्य पाहतोय। सीजेपीचे सदस्य बैठकीकरता पोहोचलेले आहेत। कोणत्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे, काय माहिती आहे? तेजल, हाच एक प्रश्न आहे की ही बैठक ठेवण्यामागचं कारण काय? कारण जंतर मंतरवरचं आंदोलन झाल्यानंतर 26 जुलैपासून ही वेगवेगळ्या ठिकाणी टीम गेलेली होती। मात्र जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर सीजेपीच्या आंदोलनाची किंवा राजकारणाची किंवा आणखी काय त्याचं पाऊल काय असेल, याची दिशा काय असेल, हे सगळीकडे चर्चा होती आणि त्यावरूनच ही बैठक घेतली असावी असा शक्यता दिसते आहे। तसं काल रात्री आणि आता काही वेळापूर्वी जे मुख्य समन्वयक आहेत ज्यांनी माहिती दिली आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की या पुढच्या काळामध्ये आमचं पुढचं पाऊल कसं असेल, आंदोलनाची दिशा काय असेल हे सांगणार आहोत आणि त्या दृष्टीनं ही मीटिंग असणार आहे। आता या मीटिंगला आशुतोष रांका, त्याचबरोबर सौरभ दास जे मुख्य प्रवक्ते आहेत ते स्वतः अभिजित आहे, त्याच्याबरोबर कोर कमिटीमधल्या टीममधले काही महिला, 2 महिला आणि 4 इतर सदस्य आहेत, त्या सगळ्यांची बैठक होणार आहे। तर आता थोड्यावरती बोलतील असं दिसत आहे की बाईट झाल्यानंतर मीडियांची बोलणं झाल्यानंतर ते बैठकीला सुरुवात करतील आणि उद्या बैठक होईल। उद्या संध्याकाळी पुन्हा 6 वाजता त्यांची पत्रकार परिषद असणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दिवसभरामध्ये बैठकीमध्ये काय झालं। नक्कीच माधव, या बैठकी संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।